असं वाटत नाही की शिवसेना आज आलोय, वाटतं की खूप वर्षांचं जुनं अतूट नातं आहे. परिवार म्हणून एक जी भावना असते ती भावना माझ्या मनामध्ये या निमित्तानं आहे. 23 फेब्रुवारीला मी शिवसेनेत मातोश्रीवरती आदरणीय उद्धव साहेबांच्या हातून शिवबंधन बांधला. 23 तारखेला मी शरीरानं शिवसेनेत आलो, पण त्याच्या आधीपासून मी मनानं शिवसैनिकच आहे हे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. एक छोटं तुम्हाला मी आठवण सांगतो, उदाहरण सांगतो. मी ज्या अहिल्यानगर शहरामधनं येतो त्या शहरामध्ये मागच्या 35-40 वर्षांपासून तिथं शिवसेनेचं सत्ता केंद्र आहे. 25 वर्ष त्या ठिकाणी हिंदू धर्मरक्षक शिवसेनेचे दिवंगत माजी मंत्री अनिल भैया राठोड हे त्या ठिकाणी नेतृत्व करायचे. मी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या कार्यालयाच्या पाठीवरती त्या ठिकाणी अनिल भैयांचा फोटो लावला होता. नुसता फोटो इथे विचार म्हणून त्या ठिकाणी मी लावलं. काही लोकांनी आक्षेप घेतला की म्हणे काँग्रेसचा नेता आणि एका दिवंगत शिवसेनेच्या नेत्याचा तुम्ही फोटो कसं काय लावता. म्हटलं हा विचार गोरगरिबांच्या मदतीचा, सेवेचा विचार आहे, हा शिवसेनेचा विचार आहे आणि तो जगला पाहिजे. आज भैया हयात नाहीयेत, त्यासाठी मी हा फोटो लावला आणि त्या विचारावरती मी चालतोय. त्यानंतर एकदा अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या जुन्या वास्तूला मी माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, सहकार्यांना घेऊन गेलो. सत्ता शिवसेनेची महापालिकेवरती त्या ठिकाणी होती आणि एक मागणी मी त्या ठिकाणी केली की अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या जुन्या वास्तूला त्या ठिकाणी अत्यंत कडवट बाळासाहेबांचा प्रामाणिक असा शिवसैनिक जो आहे अनिल भैया, त्यांचं नाव या वास्तूत दिलं पाहिजे. मी भैयांचा फोटो त्या ठिकाणी चिटकवला एका शिवसैनिकाचा आणि माझ्यावरती त्या ठिकाणी विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल केला गेला. मी कार्यकर्ता काँग्रेसचा, फोटो लावलाय कुणाचा, एका शिवसैनिकाचा, माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. पण आज वर्तमानात जे दिसतंय आणि खरा शिवसैनिक जो आहे तो आज काँग्रेसमध्ये या ठिकाणी शिवसेनेत दाखल झालेला आहे. त्यामुळे जसं तात्या म्हणाले की त्यांचा डीएनए शिवसेनेचा आहे, माझाही डीएनए जो आहे तो शिवसेनेचाच आहे. मला विश्वास येतो की आदरणीय उद्धवसाहेब आणि रावसाहेब तुमच्या कल्पनेतलं अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचं भगवं वादळ त्या ठिकाणी मी आणून दाखवेन. क्या बात आहे, क्या बात आहे. दिस इज नॉट कमिटमेंट आणि हा निश्चय, हा प्रण करून ही तीनही मंडळी इकडे आलीत. साहेब, सो लाथेवरनं मला पुढे लगेचच कनेक्ट करायचंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तर त्यामुळे इथे कुठेतरी हिंदुत्व हरवलंय, पण तुमच्या बोलण्यात सारखं येतं की खरं हिंदुत्व हे मातोश्रीमध्येच आहे. सो हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या संकल्पनांवर तुमचं इथे येणं याविषयी मला नक्कीच तुमच्याकडून ऐकायला आवडेल. काय की राज्यामध्ये आपण सध्या पाहतोय की ज्या पद्धतीनं हिंदुत्व शिकवलं जातं, सांगितलं जातंय, त्यातला खोटारडेपणा जो आहे तो खूप वेळा समोर आला. मगाशी दानवे साहेब बोलले की या देशातलं जे सरकार आहे की जे म्हणतात की हिंदुत्वाचं सरकार आहे, ते सरकार त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीसाठी काय काय करतंय हे आपल्या उभ्या महाराष्ट्रासमोर. त्याच्यामुळे खरं हिंदुत्व जे आहे ते मी आज पुन्हा सांगेन की ते मातोश्रीकडेच आहे, ते उद्धव साहेबांपाशीच आहे. ते कुणीही चोरून घेऊन जाऊ शकत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक आमदार हे आपल्या शिवसेनेचे असतील, यासाठी तरुणांना एकत्र करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. महानगरपालिका जी अहिल्यानगरची ती सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आता आहे, पण आम्ही 2300 त्या ठिकाणी 33 नगरसेवक करू आणि अहिल्यानगरती भगवान निश्चितपणे फडकवून दाखवू. क्या बात आहे. सो मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.